अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मग तर बघा, उद्या 31 ऑक्टोबर गुरुवार। आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की उद्या दिवाळीतील सर्वात महत्त्वाची तिथी, कारण उद्या आहे नरक चतुर्थी। दिवाळीमध्ये ज्याही तिथी असतात, म्हणजे पाडवा असेल, लक्ष्मीपूजन असेल, वसुबारस असेल, धनत्रयोदशी असेल, ह्या सगळ्या तिथींमध्ये नरक चतुर्दशी ही तिथी सर्वात प्रभावी मानली जाते। या दिवशी समाजामध्ये असणाऱ्या ज्या काही वाईट प्रवृत्ती असतात, वाईट दोष, गुण असतात, अवगुण असतात, ह्या सगळ्या गोष्टींचा नाश करण्यासाठी या दिवशी विशेष उपाय केले जातात। बघा, शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की नरकासुर नावाचा एक राक्षस होता आणि बरोबर या दिवाळीतील चतुर्दशीच्या दिवशी भगवान कृष्णांनी या नरकासुर रावणाचा वध केला होता। त्या दिवसापासून या चतुर्दशीला नरक चतुर्दशी असं म्हटलं जातं आणि सगळ्या वाईट गोष्टींचा, पापांचा नाश केला जातो। या दिवशी अभ्यंग स्नानाला विशेष महत्त्व दिलं जातं। उद्याच्या दिवशी प्रत्येकाला अभ्यंग स्नान करायचं आहे। सूर्यास्ताच्या अगोदर म्हणजे 5-5:30च्या आत तुम्हाला आवर्जून उठायचं आहे। अंघोळीचं जे पाणी आहे त्यामध्ये चिमूटभर हळद, थोडंसं गोमूत्र, थोडंसं गंगाजल घालायचं आहे, शिवाय थोडेसे पांढरे तीळ घालायचे आहेत, पंचगव्य घालायचं आहे आणि या पाण्याने उद्या स्नान करायचं आहे। ज्यांच्या घरामध्ये उटणं आहे तर त्यांनी उद्या आवर्जून उटणं लावायचं आहे, कारण उद्याच्या दिवशी उटण्याचा मान हा विशेष आहे, कारण अभ्यंग पवित्र स्नान करायचं आहे। उटणं नसेल तुमच्या घरामध्ये, जर मोहरीचं, राईचं तेल असेल ते तुम्ही लावू शकतात। तेलामध्ये एक चिमूटभर हळद घाला, थोडंसं बेसन घाला, थोडीशी त्याच्यामध्ये केशराची पावडर घाला, थोडी जायफळाची पावडर घाला आणि हे मिक्स करून तुम्ही तुमच्या शरीराला लावलं तरीही चालेल। यालाही उटणंच आपण म्हणतो। हे उटणं जर तुम्ही घरच्या घरी तयार केलं आणि त्याने स्नान केलं तरीही चालेल। याने तुम्हाला अभ्यंग स्नानाचं पुण्य लाभेल। इडापिडा, दुःख, दारिद्र्य हे सगळं काही नष्ट होईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी भरभराट येईल। यानंतर आपल्याला आपल्या घराचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे, या मुख्य प्रवेशद्वाराला छान झेंडूच्या फुलांचं किंवा आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे, कारण उद्याचा दिवस हा घरात सकारात्मकता आणणार आहे आणि घरामध्ये असणारी नकारात्मकता घराच्या बाहेर काढणार आहे। ठीक आहे, त्यामुळे घराच्या उंबरठ्याला छान हळदीचं लेपनही करायचं आहे, दाराला छान तोरण लावायचं आहे। एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची, थोडं पाणी घ्यायचं आणि हळदीचं पाणी संपूर्ण घरभर शिंपडायचं। बघा, प्रत्येक गुरुवारी आपण हळदीचे उपाय करत असतो किंवा प्रत्येक गुरुवारी जर तुम्ही हळदीचे उपाय केले तर आपला गुरुग्रह मजबूत होतो, लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरामध्ये असणारं दारिद्र्य संपत जाते। आता उद्या गुरुवार आहे आणि त्यामध्ये असणारी ही चतुर्दशी, त्यामुळे आवर्जून हळदीचं थोडं पाणी आपल्या संपूर्ण घरभर तुम्हाला शिंपडायचं आहे, जेणेकरून घरातील अवलक्ष्मी घराच्या बाहेर जाईल आणि घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती होईल। ह्या सगळ्या गोष्टी आपल्या करून झाल्या की त्याच्यानंतर आपल्याला एक अत्यंत महत्त्वाचा उपाय करायचा आहे। हा उपाय तुम्ही सकाळ, दुपार, संध्याकाळ कुठल्याही वेळात केला तरीही चालेल। यासाठी तुम्हाला 1 रुपयांचे 3 सिक्के घ्यायचे आहेत। 1 रुपयांचे 3 सिक्के, 1 रुपयाची 3 नाणी, थोडी कोरी, करकरीत, व्यवस्थित घ्या। सगळ्यात पहिले 3ही 1 रुपयांच्या नाण्यांवरती थोडं पाणी घाला, म्हणजे 3ही नाण्यांना छान अंघोळ घालून घ्या। यानंतर आपल्याला 3 विड्याची पानं घ्यायची, ज्याला आपण नागवेलीची पानं म्हणतो। तर ही 3 विड्याची पानं घ्यायची आहेत आणि देवघराच्या समोर एक चौरंग किंवा पाट ठेवा, किंवा देवघरात जागा असेल तर तिथे ही 3 विड्याची पानं ठेवा आणि 3ही विड्यांच्या पानावरती हे 3 सिक्के ठेवा। ठीक आहे, आता 3ही सिक्क्यांवरती तुम्हाला 3 सुपाऱ्या ठेवायच्या आहेत। मोजून 3 सुपाऱ्या, प्रत्येक नाण्यावरती 1 सुपारी, दुसऱ्या नाण्यावर दुसरी सुपारी, तिसऱ्या नाण्यावरती तिसरी सुपारी। 3ही सुपाऱ्या ठेवून झाल्या की प्रत्येक नाण्याला हळदी कुंकू, हळदी कुंकू, हळदी कुंकू अर्पण करायचं। देवघरात असणारं जो आपण दिवा लावलेला आहे तो दिवा ओवाळायचा, अगरबत्ती ओवाळायची। यानंतर जपमाळ घ्यायची। आपल्या घरामध्ये आपण ज्या माळेने नेहमी जप करतो तर ती जपमाळ घ्यायची। जपमाळ घेतल्यानंतर तुम्हाला 3 माळी जप करायचा आहे। सगळ्यात पहिला जप हा गुरूंचा करायचा आहे। सगळ्यात पहिली माळ गुरूंची करायची आहे। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ।
हा आपला महाराजांचा जो षडाक्षरी मंत्र आहे याची 1 माळ जप करायची आहे। त्यानंतर जी दुसरी माळ आहे ही आपल्याला आपल्या कुलदेवीची करायची आहे। आपली जी कुलदेवी आहे ती कुलदेवी माहिती नसेल तर तुम्ही नवारण मंत्र म्हणू शकतात। ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विचये, ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विचये, ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विचये, ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विचये। दुसरी माळ तुम्हाला आपल्या कुलदेवीची करायची आहे। आणि जी तिसरी माळ आहे ही तिसरी माळ तुम्हाला भगवान श्री विष्णूंची करायची आहे। आता यामध्ये तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणू शकता। 3 माळी जप करून आपला झाला की त्यानंतर उद्या अगदी दिवसभर रात्री 7:30-8 वाजेपर्यंत 3ही सिक्के आणि 3ही सुपाऱ्या देवघरात अशाच ठेवून द्यायच्या। ठीक आहे। संध्याकाळी 7:30-8:30 या टायमामध्ये काय करायचं तर 3 छान लाल रंगाचे कप्पे घ्यायचे। छोटे छोटे कापडाचे जे तुकडे असतात हे 3 छोटे कापडाचे तुकडे घ्यायचे आणि 3ही कापडाच्या तुकड्यांवरती 3 सिक्के ठेवून द्यायचे। ज्या सुपाऱ्या आहेत ह्या सुपाऱ्या उचलायच्या। सुपाऱ्या देवघरात ठेवा किंवा दुसऱ्या कुठल्याही कामांसाठी पूजेसाठी तुम्ही वापरणार असाल तर त्या एखाद्या डब्यामध्ये ठेवून द्या। फक्त त्या नागवेलीच्या पानावरून म्हणजे विड्याच्या पानावरून ते 3 सिक्के उचलायचे, 3 कापडांमध्ये ते घट्ट बांधायचे। सगळ्यात पहिली पोटली ही आपल्या स्वतःच्या जवळ ठेवायची। खिचात ठेवा, पॉकेटमध्ये ठेवा, जिथे तुम्ही बाहेर कामासाठी जात असाल, जिथे तुम्ही महत्त्वाच्या गोष्टींसाठी जात असाल, जिथे तुम्हाला यश हवं असेल, जिथे तुमच्या मागे काही नजरबाधा लागत असेल, ही नजरबाधा नष्ट करायची असेल तर तुम्हाला ही पहिली पोटली आपल्यासोबत ठेवायची आहे। दुसरा सिक्का हा तुम्हाला तुमच्या तिजोरीत ठेवायचा आहे। बऱ्याच वेळा आपल्या लक्ष्मीला, आपल्या घरातील पैशांना, आपल्या तिजोरीला नजर लागते आणि त्यामुळे घरात धनाची आवक जी आहे ही बरखास्त होते। बऱ्याच वेळा आपण सांगतो की आता मी घर बांधलं, गाडी घेतली, सगळं छान होतं, मस्त होतं, पण अचानक फासे उलटे फिरायला लागले आणि आता काहीच येत नाहीये, पैसाच येत नाही, आला तर तो टिकतच नाहीये, सगळं उलट झालंय। तर आपल्या घरातील लक्ष्मीला जर नजर लागत असेल तर ती खूप भयानक गोष्ट असते। कारण जेव्हा लक्ष्मी फिरते तेव्हा सगळं काही म्हणजे ज्याला म्हणतो की सगळं काही निघून जाते, निसटून जाते। म्हणून त्यासाठी हा दुसरा सिक्का ठेवायचा आहे तिजोरीत, जेणेकरून नेहमीच लक्ष्मीचं संरक्षण होत राहील। यानंतरचा तिसरा जो सिक्का आहे हा तिसरा सिक्का तुम्ही घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला बांधू शकता किंवा मग तुम्ही तुमचा काही व्यवसाय दुकान असेल, व्यवसाय नीट चालत नसेल, गिराईक नीट लागत नसेल तर तुम्ही व्यवसायाच्या गल्ल्यात हा तिसरा सिक्का टाकला तरीही चालेल। याने गिराईक चांगलं लागेल, तुमची जी लक्ष्मी आहे त्यामध्ये वृद्धी होईल, तुमच्या दुकानामध्ये म्हणजे तुमच्या दुकानात यशाची प्राप्ती होईल आणि भरभरून तुमची प्रगती होईल। आता हे 3 सिक्के जर उद्याच्या नरक चतुर्दशीच्या दिवशी अभिमंत्रित करून तुम्ही या ठिकाणी ठेवले तर नक्कीच तुमचं भाग्य बदलेल, नक्कीच तुमच्या घरामधील अवलक्ष्मी घराच्या बाहेर जाईल आणि लक्ष्मीची घरामध्ये अखंड स्वरूपाने प्राप्ती होईल। 1 रुपयाचा सिक्का हा लक्ष्मीचं स्वरूप असतो तर सुपारी हे दैवी तत्वाचं वास असतं। जेव्हा तुम्ही त्या विड्याच्या पानावरती, ज्यावरती भगवान श्री विष्णू, माता लक्ष्मी, श्रीकृष्ण, नारायण सगळ्या देवांचा वास या नागवेलीच्या म्हणजे विड्याच्या पानामध्ये आहे, जेव्हा याच्यावरती तुम्ही हा सिक्का ठेवून त्यावरती सुपारी ठेवाल तेव्हा त्या सुपारीतील दैवी तत्व हे त्या लक्ष्मीला म्हणजे त्या पैशांना जागृत करेल, ज्यामुळे घरातील अवलक्ष्मी, घरातील बाधा, इडापिडा घराच्या बाहेर जाईल आणि तुमच्या घरात लक्ष्मी जागृत राहील। नेहमी वाईट गोष्टींपासून तुमच्या घराचं संरक्षण होत राहील। खूप साधा, खूप सोपा उपाय आहे, नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा।